श्री स्वामी समर्थ 15 जुलैला म्हणजे उद्या परवा यूट्यूबचं मोठं अपडेट येते। बऱ्याच ताईंनी टेन्शन घेतलेलं आहे, बऱ्याच जणांचे चॅनल धोक्यात आहे। आणि एक सांगू का, असं काही नाहीये की आमचे चॅनल मॉनिटाईज झालेत म्हटल्यावर आम्हाला धोका नाहीये आणि जे नवीन आहेत छोटे यूट्यूबर आहेत त्यांना धोका आहे, असं अजिबात नाही। ही पॉलिसी सगळ्यांना सेम आहे। जरी आमचे चॅनल मॉनिटाईज झाले असले तरी आमच्यासाठी सुद्धा तोच रूल आहे। त्यामुळे हल्ली ना सगळे चॅनलवाले खूप टेन्शनमध्ये आलेले आहे की हे अपडेट म्हणजे 15 जुलैनंतर बघू आता प्रत्येक चॅनलवर काय परिणाम होतो। पण या सगळ्यातून जर आपल्याला वाचायचं असेल तर त्याच्यासाठी आत्ताच आपण खूप सावधपणे काम केलं पाहिजे आणि काय काय चुका टाळल्या पाहिजेत ते तुम्हाला थोडक्यात सांगते। पण त्याच्या आधी ज्या ताईंनी माझ्याकडून चॅनल चेकिंग करून घेतलेले आहेत त्या सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की ठीक आहे, तुम्ही माझ्याकडून चॅनल चेक करून घेतला, चॅनलच्या संदर्भात माहिती घेतली, तुम्हाला माझ्याशी बोलून किंवा मी तुमचा चॅनल चेक केला म्हणजे अनुभव तुम्हाला चांगला आला का किंवा तुमच्या चॅनलला काही फायदा झाला का, मी काही चुका सांगितलेल्या त्या बरोबर होता का, फक्त प्लीज एक कमेंटमध्ये सांगा। कारण त्याच्यावरून बाकीच्या ताईंना खरंच अनुभव येईल की मी सांगितलेली माहिती कदाचित खरी असू शकते। कारण अजूनही तुम्हाला बरेच डाऊट्स आहेत आणि मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्ही ठीक आहे माझा व्हिडिओ बघताय ना, माझ्यासोबत अजून एखाद्या यूट्यूबरचा बघा म्हणजे तुमच्या शंकेचं निरसन होईल। ज्या ताईंना अजूनही कॉल केले नाही त्यांनी प्लीज मी तुमच्यापर्यंत तुम्हाला कॉल करणार आहे। आता ठीक आहे, आपली हे नवीन पॉलिसी येते, मग या सगळ्यातून वाचायचं कसं, आपला चॅनल कसा सेफ ठेवायचा, आपले व्हिडिओ कसे सेफ ठेवायचे याच्यासाठी ना आत्ता तुम्ही आजच चेक करा। कारण जरी 15 जुलैला अपडेट आली आपल्या चॅनल पर्यंत पोहोचायला त्यांना थोडा वेळ लागणार आहे। तुम्ही आत्ता चेक करा तुमच्या चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट वापरलेला आहे का। कारण मी व्हिडिओ चेक करते, चॅनल चेक करते, त्यावेळेला मी स्वतः बघितलेलं आहे की बऱ्याच जणांनी काय केलंय, गुगलवरून वेगवेगळे फोटो डाउनलोड केलेत आणि त्यांना फक्त व्हॉइस दिलेला आहे। असं जर तुम्ही करत असाल तर प्लीज आत्ताच थांबा आणि काही व्हिडिओंना जर सॉन्ग वापरलेलं असेल तर ते व्हिडिओ यूट्यूब आपल्यापर्यंत पोहोचायच्या आत, आपल्या चॅनलपर्यंत पोहोचायच्या आत ते व्हिडिओ एकतर डिलीट करा किंवा प्रायव्हेट करा। ही हे बघा, यूट्यूब आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपण ज्या काही चुका केल्यात ना ते तुम्ही स्वतः सुधारा, म्हणजे यूट्यूबने जरी आपला चॅनल चेक केला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आपला चॅनल ही सुरक्षित राहू शकतो आणि व्हिडिओ ही सुरक्षित राहू शकतो। आणि त्यांची साधी सोपी पॉलिसी काय आहे, जास्तीत जास्त म्हणजे तुमचा स्वतःचा कंटेंट पाहिजे, तुम्ही दुसऱ्याचं यूज केलेलं नको आहे। ज्यांचा स्वतःचा कंटेंट आहे, ज्यांनी स्वतः व्हिडिओ शूट केलेले आहेत, आता तुम्ही कारण मला असा प्रश्न विचारण्यात आला की ठीक आहे गुगलवरून फोटो डाउनलोड केले, सॉन्ग लावलं तरी एडिटिंग आम्ही केले नाही ना, असं चालत। गुगलवरचे जरी फोटो असले ते फ्रीवाले असले तरी यूट्यूबचा अपडेट कधी येईल आणि कोणत्या फोटोंना यूट्यूब म्हणजे कॉपीराइट देईल किंवा रियूज कंटेंट देईल हे मी सुद्धा सांगू शकत नाही। मी काय कोणताच यूट्यूबर सांगू शकत नाही, कारण रियूज कंटेंट आलेले जवळजवळ मी 2 ते 3 चॅनल चेक केले, त्यावरून मला चांगला अनुभव आलेला आहे की यूट्यूबमध्ये आपण काय यूज केलं पाहिजे। म्हणून तर मी पहिल्यापासून तुम्हाला हेच वाक्य सांगते की काहीही असू द्या, मोडका तोडका असू द्या, पण आपला व्हिडिओ हा आपला स्वतःचाच पाहिजे। प्लीज दुसऱ्याचा कॉपी करू नका। त्याचा व्हिडिओ चालला, तिने हे सॉन्ग लावलं, त्याने ते टाकलं, मग मी का नको, अशी मेंटॅलिटी आहे। तुमच्या माहितीसाठी सांगते, बऱ्याच ताईंचे 30-30, 35-35 हजार सबस्क्रायबर आहेत, एका तर ताईंचे 70,000 सबस्क्रायबर आहेत। त्यांनी माझ्याकडून चॅनल चेक करून घेतला। सांगायची गोष्ट अशी आहे की त्यांच्या चॅनल मॉनिटाईज झालेला नाही, रियूज कंटेंट आलेला आहे का तर त्यांनी वेगवेगळे फोटो वापरलेले आहेत। तेही जाऊ द्या, मी आत्ता तो वारी भजनाची त्या ताई माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या, त्यांच्या चॅनलचं तर तुम्हाला मी कितीतरी वेळा उदाहरण दिलेलं आहे। गुगलवरचे फोटो होते, एवढी 2 वर्ष केलेली मेहनत वाया गेली आपली। पण आपण पण सगळे बघताय किती मेहनत लागते यूट्यूबला। 4000 वॉच टाइम कंप्लीट करायचं म्हणजे चेष्टा नाहीये। सुरुवातीला आपल्याला कोणी ओळखत नाही, आपल्याला ओळख निर्माण करायला लागते आणि व्हिडिओ एडिटिंग हे ते, आता तुम्हाला ह्या गोष्टी सांगायला नको, किती स्ट्रगल करताय तुम्ही आणि हे जर सगळं वाया गेलं तर किती त्रास होतोय। मग हा त्रास व्हायला नको।
नको. आपला चॅनल सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही आजच चेक करा की तुम्ही तुमच्या व्हिडिओला कुठलं सॉन्ग नाही ना दिलं. लॉंग व्हिडिओंना सांगते, जर कुठलं सॉन्ग दिलं असेल, कारण बऱ्याच जणांनी इनशॉटचं दिलंय, VN ॲपचं दिलंय, प्लीज ते सॉन्ग आत्ताच तुम्ही रिमूव्ह करा किंवा ते व्हिडिओ डिलीट करा किंवा प्रायव्हेट करा. आणि ठीक आहे, तुम्हाला माझं खोटं वाटत असेल ना, तुम्ही यूट्यूबचे दुसरे व्हिडिओ बघा, त्यामध्ये बघा तुम्ही फक्त व्हायटी स्टुडिओ जे फ्रीवाले त्यांच्या म्युझिक आहेत तेच आपल्याला वापरायला अलाउड आहे. बाकी अदरवाईज कोणतंच सॉन्ग वापरायचं नाही. मी परत एकदा सांगते. आणि शॉर्ट्स व्हिडिओमध्ये काय झालंय, फोटो तुम्ही घेतलाय गुगलवरचा आणि त्याला सॉन्ग लावलेला आहे. बऱ्याच जणांनी काय केलंय, 20-25 व्हिडिओ आपले स्वतःचे टाकलेत आणि त्यात 4-5 गुगलवरचे फोटो घेतलेत आणि त्यांना सॉन्ग लावलंय. असं नाही ना चालत. ठीक आहे, तुम्ही फोटो घेतलाय, सॉन्ग लावले, तर कमीत कमी त्यात तुमचा व्हॉइस द्या. बॅकग्राऊंड जे म्युझिक असतं ते त्या सॉन्गचं ठेवा आणि त्यात कमीत कमी तुमचा व्हॉइस असू द्या ना. बघा, एवढं स्ट्रिक्टली झालंय ना. आणि शॉर्ट्स व्हिडिओ बद्दल तर बऱ्याच जणांच्या कंप्लेंट आहेत. मी तर सांगायचं काम केलेलं आहे. शेवटी तुमची इच्छा. तुम्ही जे मोठमोठे, तुम्ही दुसऱ्यांशी कम्पेअर नका करू, कारण मोठमोठ्या युट्यूबरांनी भरपूर पैसे युट्यूबमध्ये येऊन कमवलेत. त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. त्यावेळेला एवढं युट्यूब स्ट्रिक्टली नव्हतं. आता युट्यूब खूप स्ट्रिक्टली झालंय. त्यावेळेला त्यांनी कसेही व्हिडिओ टाकले, पण त्यांनी सुद्धा सॉन्ग वापरलेले नाही आहेत. त्यांनी कसेही व्हिडिओ टाकले तरी चालायचे, पण आता नाही ना. आता बरेच युट्यूबर आहेत, त्यामुळे युट्यूब खरंच खूप स्ट्रिक्टली झालेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. मला असा प्रश्न विचारण्यात आला की ताई, त्यांनी सुद्धा शॉर्ट्स व्हिडिओला सॉन्ग लावले, त्यांनी सुद्धा फोटो यूज केलेला आहे, मग आम्हालाच काय येणार? तर मला सांगायचं आहे की ते मोठे युट्यूबर आहेत. बऱ्याच जणांनी म्युझिक खरेदी केलेले असतात, फोटो खरेदी केलेले असतात. आपण छोटे युट्यूबर आहे, आपण काहीच खरेदी केलेलं नसतं. आणि जर तुमचा व्हिडिओ चुकीचा आहे, तुम्ही अपलोड केल्या जर तुम्हाला युट्यूबनं सांगितलं, तर तुम्ही सगळ्या चुका दुरुस्त करणार ना. म्हणून तर युट्यूब काही सांगत नाही. ज्यावेळेला चॅनल मॉनिटाईजला जातो ना, त्याच वेळेला युट्यूब आपल्याला सांगतं की रियूज कंटेंट आलंय, कोणत्या व्हिडिओला आलंय ते सुद्धा सांगत नाही. तुमचा एखाद्या जरी व्हिडिओत सॉन्ग असेल किंवा एखाद्या जरी व्हिडिओ तुम्ही काहीतरी वेगळं वापरलेलं असेल ना, तर एका व्हिडिओमुळे बाकी सगळे केलेली मेहनत तुमची शून्य होते. त्यामुळे प्लीज विचार करा. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही स्वतः चॅनल चेक करा, बाबा तुमच्या चॅनलमध्ये काय आहे का. जर तुम्ही वापरलेलं असेल ना, तर आत्ता स्टॉप करा, दुसरं काहीतरी काम करा. पण उगीच म्हणजे मेहनत करून तुमची मेहनत वाया घालू नका. मी यूट्यूब चॅनल चेक करायला घेतल्यानंतर 100 रुपये मागितले, तर बऱ्याच जणांनी अशा कमेंट केल्या. आणि तुम्ही तर एवढी फ्री मेहनत करताय यूट्यूबवर, तुमची ती वेस्टेज जाते. त्यावेळी तुम्ही यूट्यूबकडनं काही मागू शकत नाही का? मग या सगळ्या गोष्टींचा विचार करा की आज कितीतरी चॅनेल म्हणजे बंद पडले, त्यांना समजलंच नाही पुढं कसं जायचं. थंबनेल तर एकसारखे अजिबात देऊ नका, कारण यूट्यूबमध्ये ते सुद्धा यूट्यूब चेक करतं. ज्यांचे एकसारखे थंबनेल आहेत ना, त्यांना रियूज कंटेंट दिला जातो. या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या प्लीज लक्षात घ्या. तुम्ही प्रॉपर अभ्यास करत नाही यूट्यूबचा आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन राहतं. 15 जुलैला आपल्या यूट्यूबची नवीन पॉलिसी येते. काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. त्यासाठी तुम्ही आजच तुमचा चॅनेल व्यवस्थित स्वतः चेक करा. चॅनेलमध्ये तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट वापरला नाही ना, एखादं सॉन्ग नाही ना वापरलं, ते आजच चेक करा. जरी वापरलं असेल ना, तरी ते व्हिडिओ डिलीट तरी करा किंवा प्रायव्हेट तरी ठेवा. आणि यूट्यूबच्या त्या पॉलिसीपासून आपलं चॅनेल सुरक्षित करा, आपले व्हिडिओ सुरक्षित करा. एवढंच तुम्हाला सांगू शकते. आणि कारण तुम्ही भरपूर मेहनत करताय, आपली मेहनत कुठेतरी वायाला जायला नको असं वाटतं. आणि ही पॉलिसी सगळ्या जणांना लागू आहे, मला सुद्धा लागू आहे. त्यामुळं सगळे टेन्शनमध्ये आहेत, तुम्ही पण टेन्शनमध्ये असाल. फक्त ज्यांनी स्वतःचा म्हणजे कंटेंट वापरलंय ना, जे स्वतः अवेलेबल आहेत, तुम्ही अवेलेबल नसल्या तरी कमीत कमी तुमचा व्हॉइस तरी आहे ना, त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाही. पण ज्यांनी दुसऱ्यांचं वापरलंय ना, बघू आता काय होतंय ते. असे छान छान व्हिडिओ बनवत राहा. कोणी सुद्धा डिमोटिवेट होऊ नका. सगळ्यांनी छान छान काम करा. तुम्ही सुद्धा एक दिवस यूट्यूबमध्ये नक्की सक्सेस व्हा.